नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, 8 शब्द झाले ना. एका अंगाला 12 वर्ष, 12 8 96 वर्ष ज्याने साधना केली हा युंजान योगी असतो. आणि उपजल्या बरोबरच ज्यांची योग साधना सिद्ध राहते सिद्ध योगी राहतो. 84 सिद्धांचा आहे ना भंग. काही लोक म्हणतील मग कोणते योगी? युंजान योगी बाबा नव्हते, सिद्ध योगी होते. ज्ञानोबा तुकोबा हे सिद्ध योगी होते. एकाच काळी कुठे काय चाललेलं आहे. गणू जवऱ्या त्या विहीर फोडण्याच्या काय म्हणतात त्याला, बार म्हणतात का? आमच्याकडे बार म्हणतात. आणि कपाऱ्यात फेकला गेला, धूर झाला, वर चढला, पडत पडत गजानन बाबांचं दर्शन घेतलं. बाबा बोलले त्याला, गणू जवऱ्याला, का रे किती बार उडवले तू विहिरीमध्ये? माझं असं झालं. हे बाबाला कसं कळालं? योग्याला बसल्या बसत्या सृष्टीचं ज्ञान राहतं. तुम्हाला जर कोणी सांगणारा भेटला तर तपास करा. संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असे जे योगी होते ना, तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा योगी राजच आहे. योगी पावन अभंगातलं चरण म्हटलं गायनाचार्यांनी. योगी पावन मन ज्ञानराज माझी योग्याची. काही गजानन बाबांना मार लागला असातला भाग नाही. तो नारायण आसराजी या नावाचा पोलीस हवालदार 7व्याच दिवशी खलास झाला. चरित्र आहे का? कोणी वाचलं का? चरित्र आहे का? एकाचा चरित्रामध्ये वाचलं तर समजेन ना. मी आम्ही सांगावून तुम्ही काहीच बोलायचं नाही. आम्हाला कसं काय कळेल? आमचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्याचा त्याने विचार करायचा. भाऊ, संत सत्पुरुषावर हात पोचवणं काय म्हणतात तो रेल्वेचे कानून सुद्धा आहे. इंडियन रेल्वे ऍक्ट, भारतीय रेल्वेचा कायदा तोही आहे. सांगितलं, भास्कर मला नेऊ नको, मला कशाला कुठे नेतो? आग्रह धरला, गेले महिलांच्या डब्यामध्ये बसून. बाबा ऐका कथा. आमच्या बाया गडबड करायला लागल्या. अरे तुमचं मन जर शांत असेल, स्थिर असेल तर संत सत्पुरुषाला भ्यायची गरजच काय होते तुम्हाला महिलांना? काही तसेच आहेत. काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एक वेळ माझं रिझर्वेशन होतं, सातारा जिल्ह्यातून कराडला बसलो आणि मी बॅटरीकडे माझा नंबर शोधत होतो मोजायचं. एकदम ती बाई आरडून उठली. पण एक बरं झालं, एक माणूस जागा होता. ए म्हणे, बाई कशाला ओरडते? तो माणूस त्याचा नंबर पाहतोय. काही नाही, काही नाही, आरडून उठली. इतक्या मनामध्ये पापाच्या शंका येतात. संत सत्पुरुषावर शंका, अभंगावर शंका, परमार्थावर शंका, हिवाड्यात पंखा आणि वाईट गोष्टीचा डंका. प्रत्येक शब्दात यमक आहे, अर्थाचं गमक आहे. फक्त ध्यानात ठेवण्याची धमक पाहिजे. 7व्या दिवशी नारायण आसराजी खलास झाला महाराज. ज्याचा त्याने विचार करायचा. कांदा भाकर आणली एकाने, हे सगळं आहे, त्यांना पकवानच लागतं असा काहीच भाग नाही.
त्याच्यातली एक कथा मी काही गावांना सांगत असतो. गजानन बाबांच्या दर्शनाला बरं का पितांबर महाराज कोंडोलीकर सेवेला कोंडोलीकर होते. हिरवं झाड केलं ना त्यांनी. अशा कथा आहेत ना. पादुका संस्थान कुठलं आहे? मुंडगाव. त्यांच्या फडावर कीर्तन केलं. गजानन बाबांच्या पादुकाच्या संस्थानच्या पुढे कीर्तन केलं मी. त्या ठिकाणी गजानन बाबांचा विषय असा आहे. मी बाकी अभंगाकडे थोड्या वेळाने जाणारच आहे. एक महिलेचं लग्न झालं, पतीच्या घरी नांदायला गेली, पण दैवाने असा तिचा घात केला. तो पती नपुसक होता. त्याने सांगायला पाहिजे तर माझं लग्न करू नका, माझं लग्न करू नका, तर सांगायला पाहिजे होतं. योगायोग असा झाला, हे भावाला मला कळालं की हा नपुसक आहे. मध्यरात्रीला त्याने बलात्काराचा प्रकार असा काहीतरी केला. त्या क्षणाला पाळण्यातून त्याचा पोरगा खाली पडला. डोक्याला खोक लागली, रक्त खाली भळाभळा व्हायला लागलं त्या नादान पोराचं. बघा आता डोळे उघडा, हा प्रकार वाईट आहे. परस्त्रिया सदा. तुम्ही इतकी अमेरिकेची प्रगती सांगतात, इंग्लंडची प्रगती सांगतात, असे असे अभंगन, असे नियम तिथे, असे धर्मनीतीच्या मर्यादा त्या देशात नाही आहे. काय सांगणार आमच्या सारख्याने. बडा बडा रक्त व्हायला लागलं आणि त्यालाही पश्चाताप झाला. बाबाच्या नावची रक्षा घेतली आणि तिथेच लावली. ते रक्त बंद झालं, ते पोरग झोपवलं आणि आता डोळे उघडा. बस असं करायचं नाही. काही दिवस निघून गेले, बराच काळ निघून गेला. त्या ताई माहेरी आलेल्या आहेत आणि गजानन बाबाच्या वारीला जायला लागले. ज्याच्या बरोबर वारीला जात होते त्या बरोबर वारीला जात असताना लोकांच्या मनात पुन्हा पाप शिरला. हाच धंदा आहे त्यांना, दुसरे धंदेच उरले नाहीत कसे. हा आणि ही बरोबर वारीला जातात, पुढे मुक्कामाला राहतात. ती तक्रार तिची आईपर्यंत गेली. तिची आईने तिला घेतलं, बाबांसमोर नेलं. म्हणे बाबा यास आहे, यास आहे, यास असं आहे. शंका सांगायला लागली तिची आई. गजानन बाबा बोलायला लागले, ही शंका डोक्यातून काढून टाक. हे दोघी जण मागच्या जन्मातले भवानी बहीण आहेत. योग्याला मागच्या जन्माचं ज्ञान असतं आणि पुढे होणारच ज्ञान असतं. काय तुझ्या मनात पाप शंका आली? हा भाऊ आहे मागच्या जन्मात आणि ही बहीण आहे. काही काही आपल्यासारखे विचित्र म्हणत होते, हे माडी आणि कुणबी यांचं लग्न होत नाही म्हणे, नाही तर लग्न लावून दिलं असतं म्हणे. अरे ह्या विचाराची गरजच नाही. त्यांच्याकडे सर्वज्ञता हा शब्द ध्यानात ठेवा. काय शब्द सांगितला मी? सर्वज्ञता. तुम्ही असे मूठभर तांदूळ घ्या आणि त्या योग्याला विचार हे तांदूळ किती आहे, तो लगेच सांगून टाकेल 842 तांदूळ आहेत. इतकं ज्ञान योग्याला राहतं. टेंबे स्वामी ऐकून आहे का मी? दत्त संप्रदायातले. एक ठिकाणी त्यांचा कपडा राहून गेला, म्हण मी येतो 2 मिनिटात. गेले आणि कपडा घेऊनच आले 2-4 मिनिटात. वायू वेगानं गेले. असंख्य अशा कथा, असंख्य कथा आहेत. एक नाही, असंख्य कथा आहेत. आणि हे कशा करता करता साधू संत महात्मे लोकांनी परमार्थ करावा, वाईट गोष्टी सुटल्या पाहिजे. आता मीच कीर्तनकार आहे आणि मीच जर वाईट गोष्टी करत असेल, माझ्या कीर्तनाला काही ज्ञान महत्व उरलं का? मग पोपटपंची झाली, लोकांसांगे ब्रह्मज्ञान झालं. मग साधूंच्या म्हणण्यानुसार जर कोणी सरकारचा माणूस ऐकत नसेल, सरकारचं सांगितलं ना तुम्हाला, तो रेल्वेत बाबाचा हात धरून ताणायला लागला, तो पोलीस खाली जाण्याला लागला, बाबाने त्याचा हात धरला आणि तो कासावीस झाला, सोडला त्याचा हात. नंतर खाली बसले बाबा, रेल्वे ढळत नव्हती. संत साधू पुरुषाची परीक्षा करायची नसते. संत साधू पुरुषाला मार लागत नाही. योगी असतात, त्यांना मान आणि अपमान सहन होतो. मान अपमान समान राहतो. समशत्रौचे मित्रेचे, हा श्लोक गीतेतल्या 12व्या अध्यायातला आहे. समशत्रौचे मित्रेचे तथा मानापमान हो. मी जे बोललो त्याचा पुरावा दिला तुम्हाला. ऐकत राहा शांततेनं. थंडीची बाधा होत नाही, उष्णतेची बाधा होत नाही, त्यांना कामाची पीडा नाही, भुकेची पीडा नाही, शोक नाही. यस्य नाहंकृतो भावो, हा 18व्या अध्यायातला 17वा श्लोक आहे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते.
हत्वापि सैमान लोकांना हंतीन निबद्धते. हे साधू संत सत्पुरुषाचं चरित्र आहे भाऊ. मी तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. देशातला सगळ्यात मोठा कार्यक्रम, मोठ्यातला मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. कोणता कार्यक्रम मोठा? आणि त्यातल्या त्यात कोणती जिल्हा परिषद पंचायत समितीने, कोणती निवडणूक मोठी? लोकसभेची. बरोबर आहे ना? लागला निकाल, प्रधानमंत्री पदाची शपथ झाली, चेहरे आले, एवढा पेपर घेतला 10 रुपयाला. काल घडलं, प्रेसमध्ये 4 वाजेला आणलं, त्याची जोडवणी केली, झालं. रात्रीच्या 6 वाजेला सुरू झालं, 12 पर्यंत छापलं, 1 पर्यंत गठ्ठे बांधले, 2 पर्यंत गाडीमध्ये टाकले, 4 पर्यंत स्टँडवर गाडेगाव वाटले, 8 वाजेपर्यंत ज्याच्या त्याच्या हातात पडले. दिवसाच्या 12 पर्यंत तो पेपर वाचला आणि संध्याकाळी त्याची रद्दी झाली. देशाचा सगळ्यातला सगळा मोठा कार्यक्रम निवडणुका हा लोकशाहीचा सर्वोत्तम सर्वोच्च उत्सव. पण त्या पेपरची काय झाली? माझ्याजवळ आजही 75 वर्षाचा जुना ग्रंथ पडलाय, ज्याचं त्याने पहा, शेवटी मानवाने तयार केलेले कायदे, मानवाने तयार केलेली प्रोसिजिंग सगळी ही संपणारी आहे. आणि साधूचं चरित्र पवित्र. काय 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 आणि सगळ्या समाजामध्ये साधू आहेत. जात वित्त गोत कुळ शिळ आहे ना. आणखी एक आहे, असे तर भरपूर चरणात कोणतं कोणतं सांगावं. जात वित्त गोत कुळ शिळ मातम पुढे काय आहे? एका टाळकऱ्यानं मागून सांगलं भजे खा. तोरी पाठा कच्चा होता त्याचा. नपुसक समाजामध्ये संत झाले, माळी समाजामध्ये सावता बाबा झाले, मराठा पाटील देशमुख पाटील या समाजामध्ये तुकाराम महाराज झाले. बरोबर. ब्राह्मण समाजात सगळ्यात जास्त संत आहेत. ज्ञानोबा हे 4 भावंड, नाथ महाराजांच्या 5 पिढ्या, 5 आणि 4 9, बहिणाबाई 10, रामेश्वर भट्ट 11, निळोबाराय 12. सगळ्यात जास्त संत ब्राह्मण समाजात झाले. परीट समाजामध्ये आपल्याकडचंच आहे ना. कोण? इतका वेळ लागायला पाहिजे का? ठाकूर समाजामध्ये संत झाले. सुतार लोहार समाजामध्ये जडोजी मडोजी महाराज झाले. तेली समाजामध्ये जगनाडे महाराज झाले. कुठे आले जगनाडे महाराज? पुणे जिल्ह्यात मावळामध्ये सुधुंबरे गावाला झाले. असं 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 असं. शिंपी समाजामध्ये नामदेव महाराज झाले. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, आराणूक जीवी नाही माझ्या. ओ हो हो, वा 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 वा. अजून काही? अरे सगळ्या जाती जमातीत संत झाले भाऊ. कुंभार समाजामध्ये गोरोबा काका झाले. वा वा. गुरव समाजामध्ये मारुती बाबा गुरव झाले. परत सांगूस का तुम्हाला, ध्यानात राहीनच का तुमच्या? बौद्ध समाजामध्ये, हरिजन समाजामध्ये चोखोबाराय झाले. एक अशी जात नाही की ज्या जातीमध्ये संत नाहीत. खोदू महाराज म्हणून नपुसक समाजामध्ये संत होते. आया अभंग आहे. खोदू पिंजारी तो दादू खोदू महाराज आहे त्यांचं नाव. कोणती जात सुटली नाही. आणि स्त्रियांमध्ये 5 स्त्रिया संत झाल्या, त्यांना स्त्री संत पंचक असा शब्द आहे. काय शब्द वापरला मी? श्री, तुम्ही घाबरता राव बोलायला. श्री संत पंचक. मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई मोजता आहेत का? मीराबाई आणि सखोबाई हे झाले. याला म्हणायचं श्री संत पंचक. आणि बाकीची संतांची यादी दिली. आणि संतांचं एक सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. संतांना आई म्हटलं तरी चालतं आणि बाप म्हटलं तरी चालतं. का हो बुवा, हा बुवा असं काय कीर्तनात सांगतो? संतांना आई बी म्हणायचं आणि बाप बी म्हणायचं का? तुम्ही संत माया बाप कृपा, तुम्ही संत माया बाप कृपा, तुम्ही संत माया बाप कृपा, संत माया बाप कृपा, आया मी पतित कीर्तिमान, आया मी पतित कीर्तिमान. संसारात बापालाही म्हटलं तर बावडत म्हणतील, बापालाही म्हटलं तर बावडत म्हणतील. पण तुम्ही संत माय बाप
देव गुरु आहे, देव संतही आहे. आणि इथून पुढे एक ऐका, एवढंच जगामध्ये शाश्वत राहिलेले देव आणि संत, ज्याचं त्याने पा कोण म्हणले बुवानं खोटं सांगलं मी माफी मागतो, माझं कीर्तन नाही पटलं तरी मी माफीच मागतो तुमच्याकडे. असे सर्व संत झाले, सर्व भागामध्ये झाले. आणि आता ते 5,60,000 गाव आहेत भारतामध्ये. काही गावं समाविष्ट होऊन गेले. उमरी कुठे समाविष्ट झाली? अकोल्यात. पुण्यामध्ये 65 गावं समाविष्ट झाली. म्हणून आता आकडा निश्चित राहिला नाही. आणि संत एवढ्या करता अवतीर्ण होतात, आम्ही वैकुंठवासीन आलो याची, याला अवताराचं प्रयोजन असं म्हणतात. करमणुकी करता कीर्तन नाही भाऊ. आणि संत गजानन बाबांच्या चरणी हे वाक्पुष्प सांगतो ना, आता अभंगाकडे जातो. घेऊ का तुमच्या सगळ्यांची आज्ञा? करू का कीर्तन सुरू? आता इथेच कीर्तन सुरू होईल. मग एकच का हे न्यारी झाली, जिम्मन तो आगे है. विठ्ठल संत संत तुम्ही केव्हाचे सांगता, पण ओळखायचे कसे? ऐका, एक प्रयोग सांगतो. बैस रे बाळा, बैस रे, खाली बसून घे. उड्या मारल्याने उंदीर चावते, आरामानं कीर्तन ऐकायचं. हा सांगा मग संत. आत्ताच सांगून जातो. आपल्या सर्व ओळखायचे कसे त्यांना? खडी साखरचा एक खडा घ्या, घेतला. आणि तुरटीचा खडा घ्या. किती झाले खडे? दोन्ही हातात घ्या. हातात दिलेले, तोंड नका लावा फक्त. सांगा खडी साखर कोणती, तुरटी कोणती? विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर खडी साखर ही गोड जरी असली, स्वीट जरी असली, तर ती घनरूप आहे. काय शब्द वापरला मी? आणि मग तुरटी कशी आहे? घनरूपच आहे. हा घनरूपच आहे. जवळजवळ साखरेचा भाव जास्त आहे, तुरटीचा भाव कमी आहे. साखर शरीराला इंधन देते. खडी साखर धण्याबरोबर जर खाल्ली तर जवळजवळ उशिरा का होईना ऍसिडिटी आपोआप कमी होते. सांगणंही माझं काम आहे. कशाबरोबर खायची खडी साखर? आणि त्यातल्या त्यात भिजवून घ्यायचे धणे. ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त मराठीमध्ये कमी होतं. आणि तुरटी पाण्यामध्ये जर टाकली तर तुरटीचे लाख लाख कण होऊन विघटन होऊन त्या पाण्यामध्ये जे घाण असेल त्या घाणीवर हे कण बसतात. त्या घाणीचं वजन वाढलं, मातीचं वजन वाढलं की घाण खाली बसते आणि पाणी शुद्ध होतं. ही प्रक्रिया तुरटीची झाली. मागची गोष्ट आहे, आताची नाही. 12 रुपये किलो तुरटी होती, 50 रुपये किलो खडी साखर होती. ओळखा ना कोणता काय आहे? कोणालाच ओळखीला येईना. आणि तिथे एक म्हातारं बसलेलं होतं. आणा म्हणे माझ्या दोन्ही हातात 2 खडे द्या, मी घेतो. अरे लेका गब्बाईस, तुला काय कळतंय गब्बाईस? अरे डोळ्यावाल्यानं ओळखू येईना, तू काय ओळखशील? नव तसलं नव पाहुणं आमासनी द्या. दिले दोन्ही हातात. त्याने काय केलं? दोन्ही माहित नाही त्याला काय, त्याला नजरच नाही. ही घ्या खडी साखर आहे. बरोबर ओळखला आंधळ्याने. खरे आंधळ्या, अरे तू कसं ओळखेल र? अहो कळत ना का तुम्हाला? खडी साखरेच्या खड्यावर माशा बसत होत्या आणि मी मूठ वाढली की ते उडून जात होत्या. त्या माझ्या हाताला लागत होत्या. आणि तुरटीच्या खड्यावर माशा बसत नव्हत्या. दोन्ही दिस तिसा रखी वरवजाने तो पारखी, वरवजाने तो पारखी, वरवजाने तो पारखी. असतील 1 2 4 5 6 जण. साखर साखरच आहे. आणि तिच्या सारखीच खांडसरी असते. खांडसरी उसापासूनच बनते, पण खांडसरीची गोडी कमी राहते, साखरची गोडी जास्त राहते. खांडसरीचा भाव 20-25 रुपये क्विंटल मागे कमी राहतो आणि तिचा जास्त राहतो. थोडीशी उगीच पिवळ सटपणा खांडसरीला राहतो आणि साखरला शुभ्रता राहते. आणि दोन्ही स्फटिक रूपच आहे. सूक्ष्म फरक कळाला पाहिजे. तुम्हाला जरी साखर दिली तर ते खांडसरी आहे का साखर आहे हे समजत नाही. 20-25 रुपये क्विंटल मागे कमी राहतात तिचे. काही दुकानदार हे करतात. ऐका, आता सुरुवात करायची आहे. कीर्तनाला आलो मी, नांदुऱ्याच्या जवळ आलो. नांदुऱ्याजवळ सकाळी निघालो, लाईट गेलेली होती.
अंधारामध्ये जुना शर्ट घातला गेला माझ्याकडून आणि जुनं धोतर नेसलेलो होतो. आलो त्या मांडवात उभा राहिलो. त्या पोट्ट्यांना विचारलं, का रे सप्त्यावतीच होय का? म्हणे आबाजी कुठून आले? म्हटलं जळगाव खानदेश, कीर्तन करतो म्या. तो मग म्हणे सांगा कोण आले? बुवा आले म्हणून, साधू बुवा. पडत पडत गेले 2 पोरं, म्हणे आजचे कीर्तनकार बाबा आले. आला तो म्हातारा मांडवात. कुठे आहेत म्हणे कीर्तनकार? मला विचारतो. म्हटलं आबाजी मॅच कीर्तनकार होय. तुम्ही कस काय कीर्तनकार आहेत? कोणी पाठवलं तुम्हाला? म्हटलं मला आमंत्रण होय. म्हणजे स्वस्त आहे का? कोणी पोपटभाऊ होईन का? पोपटभाऊच कीर्तन होईल. आणि मी कोण आहे, भूत आहे का? मग त्याने माझे कपडे पाहिले का डोकं पाहिले हे पटकन उत्तर द्या आता. मग ज्याचे कपडे मळी नाही त्याला कीर्तन येत नाही का? कपड्याचा आणि कीर्तनकाराचा काही संबंध नाही. फक्त आरोग्याचा संबंध लावला तर आहे, नाही लावला तर काही नाही. म्हटलं पोपटवा मी सोयनं, कोणीही पोपटवा बनीन तर कसं चालेल? म्हणे पोपटवा येतीलच म्हणे, आमचा विश्वास आहे म्हणे. हा बुढा आहे तरी येतो म्हणे, संध्याकाळपर्यंत कीर्तन करतो म्हणे तो. आणि मी ऐकणारा कोण होता? पण तिथे गंमत काय झाली, आमच्याकडचा एक माणूस तिथे नोकरीला होता. जय हरी म्हणे पोपट बाबा. त्याने ओळखलं मला आणि जय हरी घातला. या बुढ्याला वाटलं याच्या पाया पडले. पोपटवा म्हटले काय? म्हणे या बुवाचं नाव साधू बुवाचं. म्हणे पोपटवा हेच होय म्हणे. म्हणे बाबा मी तुम्हाला ओळखला नाही म्हणे. म्हटलं तुम्ही ओळखलं नाही पण माणूस तर दिसत होतो. कमीत कमी तुम्ही हे तरी भाषा सांगितली का? बसा खाली, घोटभर पाणी प्या, तुम्ही कुठून आले, काय आले, याच्यावर तरी भरोसा ठेवला का? आणि याच्या पुढे कपड्यावरून परीक्षा करायची नाही. काही वेळेला गोड्या बिस्किट विकणारा किंवा तुमच्या कुल्फ्या विकणारा CID असू शकतो. CID, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, मराठीमध्ये गुन्हा अन्वेषण शाखा. तो येऊन तुमची सगळी माहिती घेऊन जाईल. कपड्यावर भरोसा ठेवायचा नाही. बर मग आता तो काय म्हणे बुढा, मला काय बोलला म्हणे मी तुम्हाला ओळखलं नाही असं असं बोललो, पण कीर्तनात माझं नाव काढू नका म्हणे. मग मी लांब काढलं जरा. बरोबर. मग ओळखण्याकरता खुणा असतात, हा हे मान्य आहे. मग काही खुणा, काही लक्षणं सांगताल का? तसं शास्त्र सांगलं तर तुम्हाला झोप लागेल. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. लक्षण आणि प्रमाणाने ती व्यक्ती सिद्ध होते. मग असं लक्षण आणि प्रमाणाने संत ओळखायचे काही लक्षण सांगताल का? भक्त ऐसे जाने दे उदास, भक्त ऐसे जाने दे उदास, भक्त ऐसे जा एक चरणात प्रवेश झाला. प्रतिपाद्य विषय सुरू झाला. कीर्तनकार बुवाने अभंगाला स्पर्श केला. भक्ती करणारे भक्त, साधना करणारे साधू, दुःखाचा अंत करणारे संत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवाला लागून असतात ते जीवलग आहे. देहावर उदास आहे. एक बोलतो जाता जाताना समोर निघून जातो. देहावर कसा उदास राहतो. मोजता का? ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मवेत्ता,
ब्रह्मविद, ब्रह्मविद वरिष्ठ आणि ब्रह्मविद वरियान या साधूंची अवस्था आहे भाऊ. या जवळजवळ तुमच्या ऐकण्यात आहेत का नाही मलाही सांगता येणार नाही. अशा साधूंची अवस्था आहे. मग आता पुढचं एक ऐका, पुनश्च सांगतो तुम्हाला. त्या साधू महात्म्याच्या समोर या जगाचं काही जरी झालं त्याला शोक होत नाही. विशोको विहीनम शोकहा. त्या साधूच्या समोर द्रव्याची राशी ठेवली त्याला काहीही होत नाही. त्याला छडी मारली न त्याला हे लावलं काही होत नाही. या देहावर तो उदास, तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी उखिदा जैसा बिडारी वैसा विलाय. हो बा दादा, मी येतो जरा बाथरूमला जाऊन, माझ्या बिडावर ध्यान ठेव. तो घेत नाही, दुसऱ्याला घेऊ देत नाही. मग तसा महात्मा राहतो शांततेने. एक ऐका, इकडनं रेल्वे जाते जनकपूरला भुसाडकडून. तर जनकपूर रामचंद्र प्रभूची ससुराल सासरवाडी. आणि जनक राजाच्या दरबारमध्ये विद्वान लोकांना फार आश्रय होता. ब्रह्मचर्य काय म्हणतात त्याला, ब्रह्मज्ञानाचं सत्र, ब्रह्मज्ञानाची चर्चा आणि जनक राजाच्या दरबारात होत होती. बाबा, त्या जनक राजाच्या दरबारमध्ये असे एक आले अष्टावक्रजी. मी असं काहून केलं, वाकडं वाकडं का चाललो, ते 8 ठिकाणी वाकडे होते अष्टावक्रजी. असे हसले सगळे. मी हसलो नाही बरं, आवाज काढला. थांबून घेतलं त्या अष्टावक्रजींनी. जनक राजाकडे पाहून म्हणाले, महाराज सभा कोणाची आहे? म्हणजे तुमच्या सभेमध्ये सगळे चर्मकार दिसत आहेत मला. ते घालचे घाबरले. आमच्यासारखे अर्धवटा अभ्यास केलेले चर्मकार आम्ही, काय काय इगो फुगला. एवढा पोंगा पंडित पण एवढा होऊन जातो तेलातून, तापलेल्या तेलातून बाहेर पडल्यावर. आम्ही चर्मकार. या काही म्हणायला लागले, चर्मकार कसं म्हणतात? यांनी माझ्या शरीराचं कातडी आतडी पाहिली का माझा बोध पाहिला? काय पाहिलं यांनी? आवाज झाली सगळी सभा. त्यांचं नाव अष्टावक्र, त्यांच्या नावावर एक ग्रंथ अष्टावक्र गीता. चर्मकार दिसतात म्हणे सगळेचे सगळे. आणि ज्या जनक राजाने प्रश्न विचारला, सगळ्या सभेला विचारला, हे खरं का ते खरं? हे खरं का ते खरं? त्या अष्टावक्रजींनीच लगेच उत्तर दिलं, हेही खोटं तेही खोटं. सभा म्हणायला लागली, वाकडाचा वाकडा आणखी वाकडे बोलतो, हेही खोटं तेही खोटं. जनक महाराज, तुम्ही स्वप्नामध्ये भिकारी झाले होते. मग तो भिकारी झालो हे खरं का आता राजा हे खरं? आता राजा आहे हेही खोटं आणि स्वप्नात भिकारी झाले हेही खोटं. अष्टावक्र महाराज कळाले तेव्हा लोकांना. नारळ फोडल्यावर कळतं खवट आहे का आऊट आहे. डांगर कलिंगड कापल्यावर कळतं फिका आहे का गोळ आहे. कीर्तन झाल्यावर कळतं बुवा. आता तुम्ही समजून घ्यायचं काळजी असेल. कोणाचं कपडा कोणाच्या याच्यावर बोधावर जायचं नाही भाऊ. हा सांगा आता, जे देही ऐका. आता उदास पदावरच बोलतो, बाकीचं काही बोलत नाही. समय असे सादर व्हावेन देव ठेविलं तैसे राहावे. करा एक प्रयोग, आजपासून 50 किंवा 60 दिवसामध्ये गहू येतील. हलक्या जमिनीमधलं पीक 15 दिवस लवकर येतं. काय झालं सांगतो, काय झालं. आला गहू, मशीन मध्ये टाकला. काय म्हणतात त्याला, भुसा म्हणतात का कुट्टी म्हणतात? कूट गव्हाचं, हा कुटार